केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून सीजेपी आणि विरोधकांनी रान उठवलेलं असताना त्यावर बोलण्याऐवजी प्रधान यांचा विरोधकांवरच पलटवार. काँग्रेसने चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला, केलं ट्विट. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती. जंतर मंतरवरील अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांचं पॉवरफुल बळ. सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता जरांगे पाटील ही गाठणार जंतर मंतर. राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेताच काँग्रेस संतापली. मुंबई युवक काँग्रेसच्या वतीनं आज मंत्रालय आणि राजभवन परिसरात आंदोलन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर होणार, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती. चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक, दोषींवर कारवाईसाठी मनसेचं आज आझाद मैदानावर आंदोलन. राज ठाकरेही होणार सहभागी. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पावसाचा जोर वाढला. पहाटेपासून मुंबईत कोसळधार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 56वा वाढदिवस. सेवा यज्ञाचा संकल्प तर राज्यभरात रक्तदान शिबिराचं आयोजन. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती. ठिकठिकाणी दादांच्या राष्ट्रवादीकडून सामाजिक उपक्रम हाती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.